नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आहे गुरुप्रतिपदा म्हणजेच माघ कृष्ण प्रतिपदा। तर मंडळी, माघ कृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा असे म्हणतात। हा दिवस दत्तभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। श्री नृसिंह सरस्वती हे श्री श्रीपाद वल्लभांनंतरचे श्री दत्तात्रयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात। नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात। वराडातील लाडकारंजे हे श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मगाव होय। त्यांच्या पित्याचे नाव माधव आणि आईचे नाव अंबाभवानी असे होते। त्यांचे नाव शालग्रामदेव असे ठेवले गेले होते, पण लोक त्यांना नरहरी अशा नावाने हाक मारीत। हेच त्यांचे नाव पुढे रूढ झाले। नरहरी 7 वर्षांचा होईपर्यंत बोललाच नाही। त्यामुळे आपला मुलगा मुका निघणार अशी आई वडिलांना भीती वाटू लागली। त्यावर उपचार म्हणून त्यांनी 7व्या वर्षीच नरहरीचे मौंजी बंधन करायचे ठरविले। त्या संस्कारात गायत्री मंत्राचा उपदेश होऊन तो जेव्हा मातेकडे भिक्षा मागण्यासाठी गेला तेव्हा त्याने वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली। तेव्हापासून त्याचे मुकेपण संपले। वयाच्या केवळ 8व्या वर्षी त्याने बद्री केदारच्या यात्रेचे प्रस्थान केले। वाटेत काही दिवस ते काशी क्षेत्री राहिले। संन्यास ग्रहणानंतर नरसिंह सरस्वतींनी वाराणसीत काही काळ ज्ञानदानाचे कार्य केले। पुढे केदार यात्रा पुरी झाल्यावर या सर्व शिष्यांसमवेत त्यांनी दक्षिण यात्रेला प्रारंभ केला। ते प्रथम करंजनगरास आले। तिथे त्यांनी आपल्या मातापित्यांची आणि बंधूंची भेट घेतली। तिथून त्र्यंबकेश्वर व नाशिक या क्षेत्रांच्या यात्रा करून ते परळ वैजनाथ इथे गेले। तेथे ते 1 वर्ष एकांतवास करून राहिले। त्यानंतर 4 महिने औदुंबर क्षेत्री त्यांचे वास्तव्य झाले। तिथून पुढे ते कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरापूर या गावी गेले। तेथे त्यांचे 12 वर्ष वास्तव्य होते। त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासामुळेच त्या स्थानाला नरसोबाची वाडी असे नाव प्राप्त झाले। अमरापूरहून ते गाणगापुरी गेले। तिथे त्यांनी 24 वर्ष वास्तव्य केले। गाणगापूरच्या निवासात त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या। तिथे त्यांनी अनेक चमत्कार केले व पुष्कळांची दुःखे दूर केली। त्यामुळे त्यांच्या दैवी सामर्थ्याचा प्रत्यय आलेले अनेक जण त्यांची सेवा करू लागले। त्यानंतर नरसिंह सरस्वती सिंहस्थानच्या यात्रेसाठी परत नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले। या यात्रेहून परत आल्यावर त्यांनी गाणगापूरच्या लोकांचा निरोप घेतला आणि आपल्या शिष्यांसह ते श्रीशैल्याकडे निघाले। माघ कृष्ण प्रतिपदेला नृसिंह सरस्वती कर्दळीवन येथे गुप्त झाले। या दिवशी आपले अवतार कार्य संपवून श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांनी कर्दळीवन येथे जाण्यासाठी आपल्या प्रिय शिष्यांना निरोप दिला व अंतर्धान पावले। हा दिवस गुरुप्रतिपदा म्हणून पूजला जातो। तर मंडळी, श्री गुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद मानला जातो। हा दत्तभक्तांचा उपासना ग्रंथ मानला जातो। हा ग्रंथ सरस्वती गंगाधराने लिहिला आहे। या ग्रंथातील शब्दाशब्दाला मंत्राची योग्यता आहे असे मानले जाते। या ग्रंथाचा रचनाकाल इसवी सन 1535 हा मानतात। प्रस्तुत ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 आहे। पहिला अध्याय मंगलाचरण। सुरुवातीच्या अध्यायात दत्तावतार चरित्र, 5 ते 10 श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र, 11 ते 51 श्री नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि 52वा अध्याय अवतरणिका असा या ग्रंथाचा विस्तार आहे। अवतरणिकेचा अध्याय नंतर जोडला गेला असून मूळ गुरुचरित्र 51 अध्यायांचेच होते असे अभ्यासकांचे मत आहे। गुरुभक्ती आणि प्रसाद हे या ग्रंथाचे 2 प्रमुख विशेष होत। 2 दत्तावतारांच्या चरित्रांशिवाय प्रसंगाप्रसंगाने आचारधर्म, सतीधर्म, गुरुभक्ती, व्रते, तीर्थे इत्यादी अनेक विषय सरस्वती गंगाधरांनी त्यावेळच्या महाराष्ट्री भाषेत लिहिले आहेत। तर मंडळी, आशा करते ही माघ कृष्ण प्रतिपदेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ह्या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।